कशी आहे माय बाई तू? किती दिवसानं फोन केला हो बाई तू ना. तुला तुझ्या माईची आठवण नाही येत का? आठवण नाही येत का माईवाली? नाही आई, टाइमच नाही भेटला बाई ना, टाइमच नाही भेटला. काय टाइम नाही भेटला म्हणतो बाई? एवढं कोणतं काम राहते माहिती त्या मागं? आता तुझ्या ननदच्या लग्नात पाहिलं बाई ना म्हणा तुले. किती बारीक झाली बाई ना तू, किती बारीक झाली. उलसक मास नाही राहिलं म्हटलं तर अंगाले. थोडंसं ध्यान देत जा बाई स्वतःचं. स्वतःचं ध्यान देत जा ना, का निरा काम काम कामच करत राहतं का? आता घरी लग्न होतं म्हटलं तर कमी काम पडलं का? कमी काम पडले असं का घरी? करणारी मी एकटी. हो बाई ना, ते बी आहे. तू एकटीच नाही बी करणारी. मग नाही तर काय आई, मी काम नाही करीन तर कोण करेन? कोण करेन? हो बाई, आता सुनवाईच्या मागं आहेच माहिती कामधंदे. सुनवाईला करावंच लागतात कामं. असं आई, आता तुला काय सांगू मी, असं थकल्यासारखं वाटते म्हटलं मला, असं पुरा थकवा आला. मग कधी सलाईन मलाईन घेते, दवाखान्यात जाते. गेली होती आई, सलाईन गिलाईन सर्व घेतलं. पण आराम पाहिजे ना जीवाले, आराम नाही पाहिजे का? ते सलाईन लागली तर पाहिजे अंगाले. औषध गोळ्या अंगाला लागल्या तर पाहिजे, आराम पाहिजे ना. पण आता कुठं आराम होती बाई? सासूबाईला कोणता आराम होते करणं? सुनवाईच्या कोणत्या सुनवाईचा आराम करणं होते? काही आराम करणं नाही होत. म्हणतो मी आराम करीन पण काही आराम करणं नाही होत. एक 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 काम दिसतच राहते तर करूनच घ्या वाटते. हो बाई ना, कोणत्या सुनवाईचा आराम करणं होते माय बाई? मग नाही तर काय, काही आराम नाही आहे बाप्पा मनशिबात, काही आराम नाही आहे. मी काय म्हणतो बाई सुनीता, झालं ना आता ननदचं लग्न गिगन सारं झालं. तर मी काय म्हणतो, आता एवढे काही कामही नसतील घरी. एक काम कर, तू येऊन जाय म्हटलं, येऊन जाय इथं आराम करायला. तुला इथं दवाखान्यात नेतो, सलाईन गिलाईन लावतो. 4-8 दिवस आराम कर, मग चालली जाशील. येऊन जाईन मग 8-8 दिवसासाठी. नाही आई, नाही होत. घर सोडून येणं कुठं होते बाई, कुठं होते? काही येणं नाही होत घर सोडून. मग इकडे वाक्य होतात ना, माझ्या सासू सासऱ्याचे, जेवणा खावण्याचे, अनुभवाचे, मोठे वाक्य होतात त्या लोकांचे. काही येणं नाही होत. मी बोलू का? त्या सासूसोबत बोलू का? तू सासू नाही देत का? बोलू का तिच्यासोबत? नाही नाही नाही, राहू दे, माझ्या सासूसोबत नको बोलू. काही नाही व आई मुंगली, 8 दिवसासाठी येऊन जाय म्हणते आराम करायला. पण जाणं होते का माया? नाही होत जाणं. कोण आहे? कोण बोलत आहे? काही नाही आई, बुवा आहे, बुवा बोलू राहिला. दे बरं बाजू, पासवत मी बोलतो. बोलता का आईसोबत? आई बोलतो म्हणते. बाजू दे, मी बोलतो पासोबत. नाही नाही, सुनीताबाईचा फोन आहे वाटते. दोघी मायले की काय गोष्टी करू राहिले बाप्पा? काही चुकल्या गिकल्या करू राहिल्या का काय माया? बोला मामीजी. बा, सुनताची हालत कशी झाली बा? पा बरं किती खराब हालत झाली तर तिची. तिला दवाखान्यात नाही जा बाप्पा, काही दवा गोळ्या घेऊन नाही दिले, काही टॉनिक मानिक काही. नेलं होतं नेलं होतं मी दवाखान्यात. तिला म्हटलं आराम कर, पण आराम नाही करत नाही. ते तुमची पोरगीच आराम करत नाही. तिला कामच सुचत राहते. तिथं काम सुचते तिले. तिच्या घरी यायचं तिला वाटते कोण करणार बाप्पा माशिवाय. तर मी काय म्हणतो, तिला 4-8 दिवसासाठी माघारी घेऊन या तुम्ही. इथं आराम करन ते. मी ना कुठं नाही म्हटलं बा. घेऊन जा तुम्ही तिले. तेच म्हणते, तुमचे खा प्यायचे वाक्य होती म्हणते. आता तिची तब्येत आता चांगलीच नाही आहे, तिला आराम पाहिजे थोडासा. तर काय थोडेसे वाक्य झाले तर खा प्यायचे. काही नाही, मी पाहिन. काही बाहेरून काही मेथचा डब्बा लावून घेईन. ठीक आहे, मग घेऊन जा तिले. पण येत नाही ना ते, येत नाही ना. बरं, एक काम करा मग, ते नाही येत ना, मी घेऊन येतो तिले. मी घेऊन येतो, कारण तिला अशी अशक्तसारखी दिसू राहील. तिला थोडंसं आराम करायची गरज आहे. इथं काही ते आराम करत नाही. नाही करत ते तिथं आराम, मला माहिती आहे ना. नाही करत. इथं मी राहीन, तिची खा प्यायची थोडी सोय करीन. तिचं आराम करीन इथं, तर मग तिला चांगलं वाटत. बरं ठीक आहे, मग येतो मी तिला घेऊन. येतो मी घेऊन. नाही हो बापा, इथं लय काम आहे, इथं वाक्य होतात तुम्ही लोकांचे. नाही नाही, मी नाही जात. पा मामीजी, पा कशी बोलते. मग तुम्ही म्हणसाल की आम्हीच लोक तिला पाठवत नाही. पा तेच येत नाही म्हणते. ते तशीच म्हणते, तिला घेऊन या तुम्ही. बरं ठीक आहे, मी घेऊन येतो तिला. मग घेऊन या तिले. आज संध्याकाळपर्यंत घेऊन या. नाही बाई, ननद राहिली वाटते बापा, ते बी आराम करायसाठी. बस माझी ननद आली की दोघी मायली की नाही गप्पा गोष्टीच करत राहतात. काही कामं करत नाहीत घरचे. पुरे कामं मला करायला लावतील ह्या. नाही नाही नाही, आता माझी ननद राहिली का, आता इथून मी ना पाहायला पाहिजे. मी चालली जातो माझ्या बापाच्या घरी. मला बी आरामाची गरज आहे. मी घरात कामं करू थकली. माझी ननद राहिली का, मी चालली जातो. हे माझी सासू तशी तरी थोडी हातभार लावू लागते घरातल्या कामात. नाही लसण शिलसाल करून तिने हे करीन ते करीन. करत राहते चुटूक बुटूक कामं. आणि माझी ननद आली की तिला काय होते काय माहिती, उलशीक मदती नाही करू लागत म्हटलं. निवड पोरीच्या तोंडाजवळ बसून राहते आणि दोघी मालिकी गप्पा गोष्टी करत राहतात बस. नाही 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 नाही, आता माझी ननद राहिली तर मी इथून पाय काढायला पाहिजे. माझी ननद इकडे येईन आणि मी इथून चालली जाईन माझ्या बापाची. तर मला आरामाची गरज आहे. आता फोन लावतो आईले. बा, घेऊ ना मग तुम्ही सुनीताले. मी वाट पाहतो तुमची. नाही आई, मी नाही येत. बाबा काय म्हणते, मी नाही येत म्हणते. मामीजी, तुम्ही चिंता नका करू, ते तशीच म्हणते. मी घेऊन येतो तिला. बरं ठीक आहे, ठेवतो मग फोन. हो ठेवा. काय बाई, शीतलचं कसं चालू आहे मग आता? काही विचारू नको माय, मानातीचं काही विचारू नको तू. काहून, तिची सासू काय सुधारलीच नाही का अजून? नाही बाई, लय त्रास आहे माहिती पोरीले, लय त्रास आहे बाप्पा. म्हणजे पुऱ्या घरातले कामं म्हटलं शिकलेले करावं लागतात म्हटलं. आता ननद आहे, सासू आहे. सासू बी चांगली जवानच आहे माय बाई. बिना लग्नाची ननद आहे. ननदनं थोडासा हातभार लावू लागेल नाही पाहिजे का घरातल्या कामात तिले? उसाक हातभार नाही लावू लागत म्हटलं घरातल्या कामात. नाही पुरे कामं आपली शिकली करते हो माय, पुरे कामं करते. नाही नाही नाही, थोडासा हातभार लावून नाही लागेल पाहिजे का तिला घरातल्या कामात. नाही चांगली जवान आहे ना माहिती सासू. आणि ननद बी तर चांगलीच आहे. लग्न गिग्न नाही करत का तिचं यंदा? काय जो माय, काही लग्न गिग्न नाही करत हो माहिती पोरीचं. मस्त पोरगा आणला होता बाईना मीनं. 10 एकर वावर होतं म्हटलं पोराच्या घरी. ट्रॅक्टर विकतं सरळ होतं. ट्रॅक्टर चालत होता पोरगा. सर्व चांगलं होतं ना. पण नाही दिलं बाई रे बाईनं. म्हणे नाही म्हणे, यंदा लग्न नाही करत म्हणे पोरीचं. पोरगी शिकू राहिली म्हणे माई. माय बाई काय शिकू राहिली?
काही नाही बाई, ते आटा करू बाई, आटा आटा आयटीआय का? हां तेच ते आयटीआय. मस्त कामं करून नाही लागत तिची ननद. माझी पोरगी शिकू राहिली म्हणते, माझी पोरगी अभ्यास करत आहे, माझी पोरगी अभ्यास करत आहे. एक काम नाही करत म्हणते ती पोरगी, नुसतं पुस्तक घेते म्हणते आणि बस पुस्तक घेऊन आपलं बसून राहते म्हणते आपल्या रूममध्ये. आणि माय तर काही कामधंदे करतच नाही आणि पोरीला करू देत नाही. काय होईन तर हो बापा नवऱ्याच्या घरी. काही कामं नाही करत ना माय, काही कामं नाही करत. आई तर बसून फक्त खाते म्हटलं. माय बाई मायचं काम आहे म्हणणं की थोडेसे कामधंदे करू लागू आपल्या वहिनीले. मायचं काम आहे ना पूर्ण म्हणणं. काही म्हणत नाही, त्याशी तिचा जीव घेतात बिचारीचा. माय 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 काय चुगल्या करत राहतात रे बापा. दोघी मायले की दिवसभर चुगल्या करत राहतात म्हटलं. इथं पागल होतो याच्या गोष्टी ऐकू ऐकू. मोठी खज्जाला आहे माय, त्या शिकलीची सासू पाहिली ना मी ना, पाहिली लग्नात. मोठी खज्जाला आहे म्हटलं. काय भांडणं करू राहिली ती माय बाई लग्नात नाही. बातच तर भांडणात आली होती. माझ्या संग तिथं जंकूच राहिलं होतं. मला पटतच नाही अशा बाया. अशा बाया मला पटतच नाही. मग नाही तर काय माय बाई चांगली जेवण आहे ना माय. कामधंदे करून नाही लागाव का तिले. त्या पोरीचा जीव घेणं लावला निरा. दोघी मायले की दिवसभर बसून राहतात हो माय, दिवसभर बसून राहतात म्हटलं. काय कामाचं माय बाई आहे. आपण बसून राहणं सुनीचा जीव घेणं, तिला कामं करायला लावणं पुऱ्या घरातले. आता माई पोरगी बी माय किती कामं करते माय बाई घरातले. तुला तर माहीत आहे नाही. माहीत आहे तुला आपली रजनी किती कामं करते घरातले. तरी नाव नाही आहे म्हटलं तिच्या सासूले, नाव नाही आहे. एकटीची सासू बी मोठी बदमाश आहे माय बाई आपल्या रजनीची सासू. माहीत नाही आपल्या वेळा चांगल्या चांगल्या पोरी आणि आपल्याच पोरीसोबत काऊन होते तसं म्हणतात नाही. चांगल्याला वांगलं वांगल्याला चांगलं असं भेटते म्हणून. आपल्या पोरी चांगल्या आहे ना म्हणून आपल्या पोरीसोबत असं झालं म्हटलं. मग नाही तर काय नाही माय बाई. माय ननद कोणती कामं करते माय बाई. आली की बसूनच तर राहते. दोघी मायले की गप्पा गोष्टीच तर करत राहतात. मी जेव्हा लग्न करून आली होती माय, नवीन नवरीनच होती, तेव्हाच या लोकांना सगळे घरातले कामं मला करायला लावले होते म्हटलं. माई ननद राहिली 15 दिवस माय लग्न झालं, पण एका कामाला हात नाही लावला म्हटलं तिनं, एका कामाले नाही. आणि माई सासू म्हणते माई पोरगीला कामाची आहे म्हणते, कामं करत राहते म्हणते. असं जायचं स्वतःच्या पोरीला चांगलं म्हणणं आणि दुसऱ्याच्या पोरीला खराब म्हणणं, हेच काम आहे त्याचे. चल माय बाई यायच्या गोष्टी ऐकल्यापेक्षा तुम्हाला रूममध्ये जाऊन थोडासा आराम करायला पुरते मी ना. आता माय बाई रजनी ताईचा फोन. माई पोरगी किती कामं करते माय बाई. मा पोरीचे कामं करायची जीवात नाहीत माय बाई. मा पोरीले नाही आवडत ते बसून राहिलं. मा पोरीले निरा कामच सुचतात. किती कामं करते माय, तिच्या घरी ते किती कामं करते. सासू एका कामाला हात नाही लावत म्हटलं, पुरे कामं माई पोरगी करते. माय बाई आपली रजनी आहेच तशी. आपण संस्कारच तसे दिलेले आपल्या पोरींले. कामचोर कोणाचे संस्कारच नाही आहेत ना, आपले संस्कारच नाही आहेत आपल्या खानदानमध्येच नाही आहे तसं. मग नाही तर काय. आता बाई रजनी ताईचा फोन आला. माय माय रजनीचा फोन आला का हो आता दे ना माय बाई दे. बाय बाई. आता रजनीच्याच बऱ्याच गोष्ट चालू होती माय बाई. रजनीचाच फोन आला. 100 वर्ष आयुष्य आहे म्हटलं मा पोरीले, 100 वर्ष. दे बाई दे दे. पाहतो काय म्हणते तर दे बरं. ते दिवसांनी फोन आला तिचा. हो आता बोल बाई रजनी. कोण केलं तर बाई फोन? काय झालं, सर्व काही ठीक आहे ना? काही ठीक आहे आई, काही ठीक नाही आहे. माय 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 सांग ना बाई काय झालं. रडू कोण राहिली? काही झालं का? बुवा काही बोलले का? तुझी सासू काही बोलली का? काही नाही आई, कोणाला कदर नाही आहे माईवाली या घरात, कोणाला कदर नाही आहे. बापा काय झालं, काऊन अशी बोल राहिली? तुझी सासू काहीतरी बोलली वाटते आहे ना? आई ते बुढी मला काही ना काही बोलतच राहते म्हटलं, काही ना काही बोलतच राहते. ते का नवीन आहे? मग काय झालं बाई? आता काय सांगू आई तुले. मी उडाली तिथं, बस मी उडाली. हो ये तू, पण झालं काय? काय झालं माहिती? आई काही सांगून नाही राहिली, पोरगी रडूच राहिली निवड. काय माहीत बापा, मग पोरीला लय त्रास आहे ना आई तिथं, लय त्रास आहे. लोकांसारखी जिंदगी आहे का बापा मग पोरीची? बाईले लय आराम आहे, मग पोरीला कोणता आराम आहे बापा? काही ना काही चालूच आहे तिच्या मागं. म्हणून म्हणतो मी चांगलं वांगलं चांगलं भेटत असते म्हणून. नाही बाई काय बोलू राहिले? बोल बाई तू बोल बोल. आई मी उरायली तिथं, मी येतो. काय झालं सांगशील? महिना देऊ राहिली आता इथं. महिना आराम करायला येऊ राहिली. पहिलेच तर माझी तब्येत खराब राहते, त्याच्या आधी महिना देऊ राहिली. आता मला कामं करायला लागतील पुऱ्या घराचे. त्या दोघी मायले की निरा बसून राहतील, गोष्टी गप्पा करत राहतील आणि मला नोकऱ्यांसारखे पुऱ्या घरातले कामं करायला लावतील. त्या मलाच कामं करायला लावतील. मी नाही थांबत आहे इथं, मी येऊन जातो. येऊन जाय ना बाई, येऊन जाय तू ननं देऊ राहिली का तिथं? तू इथे येऊन जाय. मग त्याच्या पोरीला आरामाची गरज आहे, तर मग पोरीला आरामाची गरज नाही आहे का? मग पोरगी नोकर आहे का त्याची? येऊन जाय तू, येऊन जा इथं. तिथं आहे करायला आली ना, आता तुझी भाज आहे. करते ते तू येऊन जाय तू. पण ते कंचन काही म्हणीन नाही का? ते कायले काही म्हणीन? कायले म्हणीन ते काही? तुझ्या घर नाही काय? घर नाही का तुझ्या? येऊन जाय तू इथं आराम करायला. तिथं तू ननं देऊ राहिली आराम करायला, तर तू आपल्या घरी येऊन जाय आराम करायला. तिथं का त्याचं करू का? पागल होतं का? तब्येत खराब करून घेतं का स्वतःची? येऊन जाय तू, इथे येऊन जाय म्हणा माहितीले. तिची ननद तिथे येऊ राहिली, तर तू इथे येऊन जाय म्हणा. राहू नको म्हणा तिथं. आपस करत बसतात दोघी मायले की कामं. बाई आजी काय म्हणली? आजी म्हणते येऊन जाय म्हणते तू इथं. करत बसतात म्हणते त्या दोघी मायले की कामं. तुझी सासू तशीच दाखवते, तब्येत खराब आहे 12 महिने तुझ्या सासू तब्येत खराब राहते. पोरगी आली की बरोबर कामं करते तुझी सासू. त्याची पोरगी तिथे येऊ राहिली, तर तू आमची पोरगी आहेस, तू इथे येऊन जाय. त्याच्या पोरीला आरामाची गरज आहे, आमच्या पोरीला नाही का आरामाची गरज? येऊन जाय तू, येऊन जाय. काही का ननदची करायची गरज नाही आहे तुला. येऊन जाय तू इथं. ननदला आरामाची गरज आहे. भाजल नाही का आरामाची गरज? येऊन जाय तू आपल्या घरी, काही राहायची गरज नाही तिथं. ये इथं. जोपर्यंत तू ननद तिथं राहील तोपर्यंत तू इथं राह. ते तिथं आराम करीन तर तू इथं आराम कर. येऊन जा म्हणा, काही गरज नाही ननद गिनतचं करायची.
त्याचं करू करू का तू बिमार पडतो का म्हणा? येऊन जाय मग. हां हो आई येतो मी येतो. हो येऊन जाय येऊन जाय. काय म्हणून राहिली बाई रजनी? येतो म्हणते का? हा येतो म्हणते. तिची नणद येऊ राहिली म्हणते तिथं. आराम करायला. तब्येत खराब आहे म्हणते तिच्या नणदची, तर आराम करायला येऊन राहिली म्हणे. हां तुम्ही आराम करायला या म्हणा आणि आमच्या पुढली कामं करायला लावा. काही राहायची गरज नाही म्हणा तिले. हां येऊन जा म्हणा इथं. आपस करतात दोघी मायली के कामं. सासू तर मोठी नाटकेली आहे बापा तिची. माझी तब्येत खराब आहे, माझे घुटणे सुचतात आणि पाय सुचते आणि तब्येत खराब राहते आणि असं आणि तसं मोठे नाटकं करते. आणि पोरगी आली ना बरोबर दवा घेते आणि कामं करते. औषध गोळ्या घेऊ कामं करते. मग बरोबर करते. माई पोरगीच तिथं असली की डाळ आहे तिले. मग काही कामं करत नाही. दोघी मायले की निरा बसून तिच्यावर खातात म्हटलं. येऊन जा म्हणा त्याची काही राहायची गरज नाही म्हणा. जोपर्यंत तू नणद आहे ना तिथं तोपर्यंत इथं आराम कर म्हणा. आहे ना आपलं घर. मग नाही तर काय. माई सासू आताच तर म्हणत होती माई पोरगी एवढे कामं करते, माई पोरगी तेवढं कामं करते. स्वतःची नणद येऊ राहिली ते इथं पाहून येऊ राहिली कामाच्या धाकानं. आणि माई सासू तर मोठी म्हणते माई पोरगी एवढं कामं करते, माई पोरगी तेवढं कामं करते. एका नणदचं तर करू नाही शकत. तिथं स्वतःची नणद आराम करायला येऊ राहिली तर माई नणद तर पाहून येऊ राहिली. आपल्या नणदचं करू बी नाही राहिली. इथं येऊ राहिली लगे माई म्हणू बी राहिली येऊन जा बाई इकडे. चांगलं आहे यायचं तर. माई पोरगी ते यायलाच नाही पाहत ना. इथं यायलाच नाही पाहत. तिला माहित आहे ना इथे येऊन दे काही खरं नाही म्हणून. ते रजनी काही चांगली नाही ना. काही चांगली नाही आहे. माई पोरगी आली की नागदच मोडते म्हटलं. नागदच मोडते ते. मोडू दे माहिती नागद. आता काय करू शकतो. तिची जीवार ते येते पण करते तसंही ना कामं. जाऊ दे माई पोरगी 4-8 दिवस राहीन आराम करेन मग चालली जाईल. थोडीशी तिला कामधंद्यात मदत करू लागा लागेल मला बी. हां बसून बसून काही चालणार नाही. माई पोरगी आली तर थोडी मदत बी करू लागेल तिला. नाही तर माई पोरगी आलेली असताना मी भांडण करीन ते मा पोरीसोबत. हां बिचारी आराम करायला येईन आणि त्याच्यात मी बी भांडणं करत बसून तिच्यासोबत. चल माई बाई आता माझी जवळ येईन पोरगी येणार नाही बाई. हां स्वयंपाकाची तयारी करायला लागेल. तिला म्हटलं तिची जीवार येईल. मीच भाजी गिजी बनवून घेतो आणि तिला म्हणेन पोळ्या टाकून घे नाही बाई. कायची भाजी बनवता? आता मटर आलेले आहे चांगले. तर एक काम करतो. हां मटर पनीरची भाजी बनवतो. मा पोरीला आवडते पनीरची भाजी. आज मटर पनीरच बनवतो मस्त. रजनी ते फ्रीजातले मटर घेऊन ये बाई. हां छिलछाल करतो मी. घेऊन ये बरं. रजनी काही येत नाही वाटते. मला सांगा लागेल. बाई रजनी आली का तू? मटर घेऊन नाही आली. फ्रीजातच तर ठेवलेले आहे. मटर छिलछाल करतो म्हटलं मी. आज मटर पनीरची भाजी बनवतो ना. आत्या तुम्ही साना मटर आणि तुम्हीच छिला आणि तुम्हीच भाजी बनवा आणि तुम्हीच खा. नाही बाई काऊन? आत्या मी चालली म्हटलं माईच्या घरी चालली मी. नाही बाई तुला माहित आहे तू नणद देणार आहे आणि तू काय झाली तर माय बापाची इथं. आत्या माई आजी आलेली आहे तुम्हाला माहित आहे ना माईच्या इथं. हो आलेली आहे तर मग आजीला भेटायला चालली म्हटलं मी. मग आजीची तब्येत बी नाही आहे थोडी चांगली आणि आजीला दिवस झालं भेटली बी नाही मी म्हणून भेटायला चालली. नाही आताच तू भेटून आली का आजीला तू? हो आली तर काय झालं डबल जाऊ नाही शकत का भेटायला? तुमची पोरगी कशी होईल तुम्हाला भेटायला? नाही ते काशी सुराली का तिची तब्येत खराब आहे म्हणून आराम करायला उडाली ते. तशी माझीची बी तब्येत खराब आहे म्हणून माझी बी माईच्या इथं आराम करायला आलेली आहे आणि मला भेटायला जायचं. मग आईनं बोलवलं मला चालली मी. मग इथं कोण करेन वा? हां इथं कोण करेन? इथं आता तुझी नणद राहिली आराम करायला राहिली. तू 2 दिवस का नणदला आराम देणार देशील का तू? आणि ते पाहत बसा आत्या तुम्ही आहे ना तुम्ही. हां तुमच्या पोरीला तुम्ही बोलवलं ना तर तुम्ही आराम देसाल. मी ना थोडं ना बोलवलं. तुम्ही ना तुमच्या पोरीला बोलवलं आराम करायला. तुम्ही पाहत बसा तुमचं. हां करा ना कामं तुम्ही. नाही तर एखादी बाई लावून घ्या कामाला. मी का कामवाली बाई आहो का? नाही अशी कशी बोलू राहिली हो तू? तुला माहित आहे ना थंडीचा मला किती त्रास होते. चालता नाही येत बाई ना मला बरोबर पायानं. हां थंडीचा त्रास होते मला. कोण करण मग? ते करण का कामं? हां माई पोरगी आराम करायला राहिली कामं करायला राहिली का? ते करण का घरातले कामं? मग काय फायदा तिचा इथं येऊन? हां मग त्याच्यापेक्षा तिच्या सासरवाडीला राहिली तेच चांगलं नाही का? तुम्ही कासाठी आहे मग? तुम्ही बोलवलं ना तुमच्या पोरीला आराम करायला तर तुम्ही आराम द्या ना. मी थोडं बोलवलं. एखादी बाई लावून घ्या मग कामाला. नाही कशी बोलतो तू? आत्या मला जाणं अर्जंट आहे. जर अर्जंट नसतं ना तर गेलीच नसती. हां चालली मी चालली. ऐकतो सरी बाई रजनी बाई थांब ना. नाही बाई इथं गेली. नाही बाई माय पोरगी आराम करायला राहिली. हां आता मग पोरीला कामं करायला लागेल का घरचे? कोण करेन आता कामं? हां इथं कामाच्या धाकान चालली गेली नणद राहिली म्हणून. किती चालाक आहे ना बरं. हां रश्मीची सासू किती चालाक आहे ना. आपल्या पोरीला लगे आराम करायला बोलवून घेतलं लगे घरी. हाय ना हाय भाजाय करते कामं. हाय नोकरानी. मग नाही तर काय नाही. बरं झालं रजनी तुला बोलवून घेतलं. तिथं कुठं नणदचा कुटाणा करत बसन ते. मग नाही तर काय म्हणून नसतं बोलवलं मी तिला. आई आली बाई माई पोरगी. आली बाई रजनी. आली का बाई रजनी तू? आली का? बरंच झालं माय. आली तू. आली का बाई रजनी? बरंच झालं आली माय. मी म्हटलं तर मायले बोलवून घे म्हटलं आपल्या पोरीले. त्याईनं आपली पोरगी घरी आराम करायला बोलवली तर आपली बी पोरगी आपल्या घरी बोलवून घे म्हटलं आराम करायला. काली तिथं नणदचा कुटाणा करत बसन ते. बरंच झालं आली माय बाई तू. हो नाही मीरा माई नणद आली ना तर एक काम नाही करत म्हटलं. एक काम नाही करत. मीरा बसून राहते. दोघी मायले की बसून राहतात आणि पुरे कामं मला करायला लावतात. काय राहायशील माहिती तिथं तू? हां पहिलेच का कमी काम करायला लावतात का तुला ते लोक घरातले? बरंच झालं येऊन गेली. हां तू नणद तिथं आली तू इथे येऊन गेली बरंच झालं. कुठं नणदचा कुटाणा करत बसतं. मग नाही तर काय. बॉल सांगितलं का तुला तू येऊ राहिली म्हणून? नाही ताईला काही सांगितलं नाही मी ना. सांगतो ताईला बरोबर समजून मी आयडियानं. बाई थकली असेल ना तू. हां आराम कर थोडासा.
थांब मी आता आवाज देतो कंचनले. कंचन, बाई कंचन, लवकर येऊ पाण्याचा ग्लास घेऊन. हां, बाईले ताण लागली असेल, थकली असेल बाई. ननद बाई आली तुई, घेऊन ये ननद बाईसाठी पाणी. येतो ना आत्या, येतो ना. येतो मी, थांबा. आत्या, काय हो माहिती तेवढा टाईम लागते का? हां, तुला म्हटलं तू ननद बाई आली पाणी घेऊन ये. तुला समजत नाही का आपली ननद बाई आली पाणी आणायला पाहिजे म्हणून? आत्या, सर्व समजते मला, सर्व समजते. मी काही लहान नाही आहे. आता नाही बाई, असं काय बोलू राहिली? तुला पाणी आणायला सांगितलं, तू बॅग काय घेऊन आली? आत्या, तुमची पोरगी आली, तुम्ही आणा ना पाणी. आणि राहिला बॅगचा प्रश्न, तर मी चालली माईबाबाच्या घरी. माझी तब्येत नाही आहे चांगली, मला थोडा आराम करायचा आहे, तर मी माईबाबाची चालली. माईला सांगितलं मी ना की माझी तब्येत नाही आहे म्हटलं चांगली, माई ननद येऊ राहिली म्हटलं. तर मग ये म्हणे येऊन जाय म्हणे, तू म्हणे तुझी तब्येत नाही म्हणे चांगली, तर आराम करायला येऊन जाय म्हणे. जशी तुमची पोरगी तुमच्या इथे येऊ राहिली आराम करायला, तशी मी चालली माईबाबाची इथं आराम करायला. तुला हे माहीत आहे ना तुझी ननद येऊ राहिली? हां, तेव्हाच तुला त्या मायबापाची इथं जायचं आहे का? याच्यात नाही काय त्या अलग म्हणजे तुम्ही नव्हे तर तेच करेल आहे ना. जेव्हा ताईची ननद येणार आहे त्याच्या घरी, तेव्हाच तर ताईला आपल्या घरी यायचं आहे ना. तुम्ही नसतं बोलवलं ना तुमच्या पोरीले. येऊन जाय ननदचा कुटाणा कायले करू राहिली, तर मी कायले करू माझ्या ननदचा कुटाणा? मी बी चालली माईबाबाची इथं. मला आराम करायची गरज आहे. मी कायले करू माझ्या ननदचा कुटाणा? म्हणजे मा पोरीचं कोण करीन मग आता? तुमच्या पोरीला तुम्ही न बोलवलं, तुम्ही करा तुमच्या पोरीचं. मी कायले करू? मी ना थोडं बोलवलं. तू ना अक्षयला सांगितलं का? त्याला सांगून चालली का तू? सांगितलं का त्याला? ताईले बरोबर सांगून देईन मी, सांगतो मी ताईले बरोबर. ताईची काही चिंता नका करू, ताईले बरोबर समजावून सांगतो मी. बरोबर समजून सांगतो म्हणजे? जशी माई ननद आपल्या नवऱ्याला समजावून बरोबर सांगेन, तशी मी बी तुम्हाला नवऱ्याला बरोबर समजून सांगेन ना. ताईची ननद येऊ राहिली तर ताई कशा आपल्या घरून चालल्या आल्या, कामं करायला लागेल कामाच्या धाकानं, तशी मी बी जाऊ शकतो. माई ननद येऊ राहिली तर कामाच्या धाकानं मी बी जाऊ नाही शकत का? कोण करीन मग घरातले कामं? कोण करीन? तुला माहीत आहे ना माझी तब्येत पहिलेच खराब आहे. आणि आजी काय करीन? हां, आजी पहिली बुडी. आणि माई पोरगी आली आराम करायला 4 दिवसासाठी. माई पोरगी करीन का घरातले कामं? हां, माई पोरगी करीन का? आता एक काम करा ना, एक नोकरीने ठेवून घ्या ना तुम्ही. म्हणजे मी म्हणून राहिली तुमच्याच्यानं कामं नाही होत तिघीच्यानं करणं, तर एखादी नोकरीने ठेवून घ्या म्हटलं कामं करायला. हां, ते कामं करीन मग तुमच्या घरातले सर स्वयंपाक पाणी कपडे लत्ते भांडे फरशी गिरशी सर्व कामं करीन. मी नोकरीने नाही आहे. तुम्ही लोकांचा कुटाणा करत बसेन आणि कामं करत बसेन. माय बाई, हे सर्व शब्द तुम्ही मा सासूले बोलले आणि माई भाऊजी मला तेच शब्द बोलू राहिली. तशी माझी तब्येत काही चांगली नाही आहे, माझ्या एवढ्या जणांची काही कामं करणं होणार नाही. मी चालली माय बापाची तर आराम करायला. तुम्ही ना तुमच्या पोरीला बोलवलं, तुम्ही तुमचं पायत बसा, मला नका सांगू. आणि मला जाऊ द्या, मला काही इथं थांबू नका, मला जायचं आहे. सरका बरं मधातून जाऊ द्या, मला उशीर होऊ राहिला. कंचन कंचन, थांब ना. माई पोरगी आलेली आहे, घरातले कामं कोण करीन बाई? माई पोरगी करीन का? थांब ना. माय बाई, लहान नोकरीला आहे म्हटलं. रंजनाची सून किती नोकरीला आहे बापा. ननद येणार आहे तर स्वतःच चालली गेली लगे. ननदचं करायची जीवार आली ना तिची. आई राहू दे, वहिनीला काही बोलू नको तू. आजी तू बी काही बोलू नको. तिनं काही गलत नाही केलं, जशाच तसं केलं तिनं. मी बी माझ्या सासूला अशीच बोलली. मी बी तर इकडे चालली आली ना, माई ननद येऊ राहिली, त्या कारणानं मी बी चालली आली ना इकडे. जशी माई ननद माझ्या घरी येऊ राहिली तर तुनं मला बोलावून घेतलं की येऊन जा इकडे, कामधंदे करू नको. हां, कायले कुटाणा करत बसतं कोणाचा? तसंच वहिनीची आहे ना बी वहिनीला म्हटलं तू आपल्या घरी येऊन जाय, तू ननद येऊ राहिली तर कायले कुटाणा करत बसतं. याला म्हणतात जशाच तसे. मी ना जसं माझ्या ननदसोबत केलं तसं माझ्या भावजाईनं माझ्यासोबत केलं. कंचन थांब ना. आई राहू दे वहिनीला नको थांबू. जसं मी ना माझ्या ननदसोबत केलं तसं माझ्या भावजाईनं माझ्यासोबत केलं. मी बी बोलली होती की जसं मी माझ्या ननदसोबत करू राहिली तसं माझ्यासोबत बी कोणी करू शकते. मी बी कोणाची ननद आहे बोलली होती मी ना जे काही केलं ते मला रिटर्नमध्ये भेटत आहे. जाऊ दे, थांबू नको वहिनीला आता. बाई जाऊ दे, ते गेली तर गेली, मी येऊ ना.